फ्रेंड्स, कसे आहात? पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल. तर आता टॉपिक तुम्ही बघितलाच असेल की आता व्हिडिओ हा खास आणि हेल्पफुल होणार आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही टायटल बघितलाच असेल की काही जण मला बोलत होते की व्हिडिओमध्ये जेव्हा आपण व्हिडिओ काढतो तेव्हा टॉपिक कसे निवडायचे. तर मी तर खास करून सजेस्ट करेन की जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना की जर तुम्हाला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं असेल तर व्हिडिओचे जे टॉपिक निवडताना तुम्हाला डेली त्यावर व्हिडिओ बनवता येतील किंवा डेली तुम्हाला त्यावर काही ना काही कंटेंट बनवता येतील असेच टॉपिक तुम्ही निवडा, जेणेकरून तुम्हाला तिथे. कारण यूट्यूबवर कसं आहे की डेली तुम्हाला व्हिडिओ अपलोड करावे लागतात, लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ. तर तुम्हाला टॉपिक हे डेली तुम्हाला अपलोड करता आले पाहिजे, डेली त्याच्यावर काही ना काही बनवता आलं पाहिजे, असे टॉपिक निवडा. तर टॉपिक खूप सारे आहेत जे की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते. आपल्याला ज्या टॉपिकमध्ये खूप इंटरेस्ट आहे, जो टॉपिक आपल्याला आवडतो, ज्या टॉपिकमध्ये आपण डेली व्हिडिओ बनवू शकेन असे टॉपिक निवडा. तर कोणाकोणाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, जी गोष्ट आपल्याला येते, ते टॉपिक तुम्ही निवडू शकता. डेली रुटीनचे किंवा कुकिंगचे तर खूप जणांचे चॅनल आहेत. कुकिंग तर डेलीच स्वयंपाक बनवावा लागते, डेलीच आपण कुकिंगचा तर बॅक साईडच्या कॅमेऱ्याने कुकिंगचा व्हिडिओ आपण डेली काढू शकतो. कुकिंगचे पण शॉर्ट, आपण छोटे शॉर्ट, लॉंग व्हिडिओ हे कुकिंगचे पण टाकू शकतो. तर कुकिंगचा टॉपिक खूप बेस्ट राहील. ज्यांना कोणाला जर स्वतःचा फेस न दाखवता जर व्हिडिओ यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचा आहे तर त्यांच्यासाठी कुकिंगचे टॉपिक हे खूप हेल्पफुल राहतील, चांगले राहतील. एवढंच आहे की थोडं फेस न दाखवल्यामुळे थोडं मोनेटाईज होण्यासाठी थोडा टाईम लागतो. पण कुकिंगचे ज्यांना समजा आता यूट्यूब तर स्टार्ट करायचं आहे पण फेस नाही दाखवायचं, तर त्यांच्यासाठी खास राहील तो कुकिंगचा. तर कुकिंगचा टॉपिक तो निवडू शकता. ज्यांना कोणाला जर कुकिंग, आता डेली स्वयंपाक बनवतो आपण, डेलीचे जे भाज्या असतील तर डेलीचे ते आपण टाकू शकतो त्यावर. तर कुकिंगचा टॉपिक निवडा. ज्याला फेस न दाखवता जर यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे त्यांच्यासाठी खास. आणि बाकीच्यांना जर कोणाला जर क्लासेस घेत असतील त्यांचे एज्युकेशन ते पण आहेत, किंवा कोणाला डॅन्स वगैरे चांगला येत असेल, आणि कोणाला म्हणजे खूप सारे टॉपिक आहेत ज्यामध्ये जर आपण एक्सपर्ट आहोत, ज्यामध्ये आपल्याला आपण डेली व्हिडिओ बनवू शकीन असे टॉपिक तुम्ही निवडा. आणि खास म्हणजे जे टॉपिक आपल्याला आवडतात, कारण आपल्याला जे आवडतात ते टॉपिक आपण डेली बनवू शकतो आणि आपल्याला त्यातली माहिती पण असली पाहिजे आता जे व्हिडिओ आपण टाकतो त्याच्यावर. तर असे टॉपिक तुम्ही निवडून तुम्ही व्हिडिओ चॅनल, यूट्यूब चॅनल हे स्टार्ट करा. खूप टाईम लागतो मोनेटाईज व्हायला, पण एकदा मोनेटाईज झाल्याच्या नंतर खूप फायदा आहे त्यामध्ये. तर नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनल हे स्टार्ट करा आणि टॉपिक तुम्हाला जे आवडतील ते टॉपिक खास करून तुम्ही निवडा, जेणेकरून तुम्हाला डेली त्यावर व्हिडिओ टाकायचे आहे. तर म्हणून तुम्हाला स्वतः जे आवडतील तेच निवडा. ब्युटीचे आहेत, ब्युटी पार्लरचे वगैरे, कोणी कोणी ते पण टाकते पार्लरचे, तर ते पण टाकू शकता. आणि खूप सारे असे टॉपिक आहेत जे की आपण स्वतःचे कंटेंट त्यावर टाकू शकेन असे टॉपिक आपण निवडले पाहिजे. कारण त्यावर आपला स्वतःचा व्हॉइस आणि स्वतःची ॲक्टिंग, क्लॅरिटी सर्व वगैरे ते आपलंच असते. तेव्हाच कुठे ते यूट्यूब पण चेक करते आपल्याला जेव्हा मोनेटाईज व्हायच्या वेळेस की दुसऱ्याचे कंटेंट वगैरे याने यूज केले का, सॉन्ग वगैरे यूज केलेला आहे का. तर म्हणून स्वतःचेच कंटेंट वगैरे, व्हॉइस वगैरे, आवाज वगैरे सर्व त्यामध्ये आपलाच असला पाहिजे. तर म्हणून टॉपिक असे निवडा स्टार्टिंगला की जेणेकरून नंतर चॅनल आपलं काही दिवसानं, काही सबस्क्रायबर वाढल्याच्या नंतर 400-500 किंवा 1000 पण झाले तरी पण आपल्याला असं नाही वाटायला की चॅनल आपलं ब्लॉक झालेलं आहे किंवा बंद पडलेलं आहे असं आपल्याला वाटलं ना पाहिजे. कारण खूप जणांचे चॅनल तर स्टार्ट करतात पण नंतर त्यांचे चॅनल ब्लॉक पडतात कॉपीराईट घेतल्यामुळे किंवा खूप सारे सॉन्ग घेतल्यामुळे. खूप सारे असे प्रॉब्लेम होतात. म्हणून मी तर तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही स्टार्टिंगपासूनच स्वतःचे कंटेंट टाका, स्वतःची व्हॉइस टाका, जे असेल ते स्वतःचं टाका, रियालिटी टाका. कारण खास करून तर रियालिटीच लोकांना बघण्यासाठी खूप आवडते. जास्त एडिटिंग वगैरे हे ते करून टाकू नका, जे आहे तेच टाका. तर त्यामुळे खूप सारे व्ह्यू तुमचे येतात आणि चॅनल पण लवकर ग्रो होते आणि सबस्क्रायबर आणि वॉच टाईम पण लवकर वाढतो. तर आशा करतो की मी तुम्ही जे मला सांगितलं होतं की टॉपिक कोणता निवडायचा आहे की ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल
तर लाईक आणि सबस्क्राईब करा. फर्स्ट टाइम मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि असेच मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. तर तोपर्यंत